तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही तोरण लावलंय का? हे तोरण कसं आहे ते आधी तपासा, कारण यामुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही, कटकटी वाढतात, भांडणं होतात आणि घरामध्ये नको त्या गोष्टी घडू लागतात. मग यासाठी घरात तोरण चुकीच्या पद्धतीचं आहे का हे नक्की तपासा. अशा प्रकारचं तोरण आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणू शकते आणि म्हणूनच कोणत्या प्रकारचं तोरण दाराला लावू नये आणि नेमकं तोरण कसं असावं याविषयी चला सविस्तर जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीत तोरण आणि वंदनवार लावण्याची परंपरा प्राचीन आहे. सण उत्सव असो व शुभ कार्य, तोरणाशिवाय घराचा उंबरठा अपूर्ण वाटतो. शास्त्रानुसार तोरण हे बाहेरून येणाऱ्या वाईट शक्तींना दारातच थांबवते आणि फक्त सकारात्मक लहरींना घरामध्ये प्रवेश देते असं म्हणतात. पण हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमच्या घरात योग्य पद्धतीचं तोरण असतं. आता कोणत्या प्रकारचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावू नये, तर अनेकदा आपण सण संपला तरी जुने धूळ खाल्लेले तोरण तसेच ठेवतो. जर तोरण फाटलेले असेल किंवा त्याचा रंग पूर्णपणे उडाला असेल तर तो लगेच बदला. फाटलेलं तोरण हे कधीही दारिद्र्य आणि नकारात्मकतेला निमंत्रण देतं असं सांगितलं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल बाजारात प्लास्टिकची चकचकीत तोरणं मिळतात. दिसायला ती छान असली तरी वास्तुशास्त्रानुसार त्यात प्राणतत्व नसतं. नैसर्गिक घटकांपासून बनलेली तोरणं ही आपल्यासाठी अधिक प्रभावशाली असू शकतात. म्हणूनच प्लास्टिकचं तोरण अजिबात वापरू नये. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तोरणामध्ये काळ्या रंगाचा वापर अजिबात नसावा. काळा रंग शनीशी संबंधित असला तरी मुख्य दारावर तो शुभ मानला जात नाही. म्हणून काळ्या रंगाचं तोरण अजिबात वापरू नये. एवढंच नाही तर तोरणांमध्ये टोकदार काचा किंवा धारदार वस्तूंचा वापर केला असेल तर अशी तोरणं सुद्धा आपल्या दाराला लावू नये. यामुळे घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढते आणि घरात भांडणं वाढायला सुरुवात होतात. त्याचबरोबर सणांच्या वेळी आंब्याच्या पानांचं तोरण लावलं असेल आणि ती पानं पूर्णपणे सुकून काळी पडली असतील तर ती सुद्धा घरात ठेवू नये. वाढलेली पानं ही प्रगतीत अडथळा निर्माण करते असं म्हटलं जातं. मग आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या कामात यश मिळत नाही आणि मग अशीच भांडणं सुरू होतात. पैसा जातो, येणारा पैसा सुद्धा टिकून राहत नाही. म्हणूनच नवीन लावलेलं तोरण हे 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या दारातून काढावं. शक्य असेल तर दर गुरुवारी आपण आंब्याच्या पानाचं नवीन तोरण लावावं. आता कोणत्या प्रकारचं तोरण तुमच्या घरासाठी लकी ठरू शकेल, तर सर्वात श्रेष्ठ तोरण म्हणजे आंबा आणि अशोकाची पानं. अशोकाच्या पानाचं तोरण, आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत करतात. आंब्याच्या पानांमध्ये वातावरणातील नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. म्हणून प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा गुरुवारी